काय सांगाल? आजचा माननीय मोदीजींचा दौरा उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक करता आणि विकासाच्या अत्यंत महत्त्वाच्या डेव्हलपमेंटच्या कामाकरता आहे. मोदीजींनी मागच्या 10 वर्षामध्ये गरीब कल्याण, मध्यमवर्गीय कल्याणाच्या, राष्ट्र कल्याणाकरता जी कामं केली त्या कामामध्ये जनतेमध्ये प्रचंड हर्षोल्लास आहे. आणि या दौऱ्यातनं या महाराष्ट्राला, उत्तर महाराष्ट्राला बऱ्यापैकी विकासाला गती मिळेल असं मला वाटतं. आज महत्त्वाचा दिवस आहे, राज्यात खूप सारे उपक्रम होत आहेत, काय सांगाल? महाराष्ट्राला खूप गती मिळाली आहे. केंद्रातलं आणि राज्यातले दोन्ही सरकारं महाराष्ट्रामध्ये प्रचंड गतिमान परिस्थितीमध्ये आता आलेली आहेत. मागच्या 2.5 वर्षात जी महाविकास आघाडी होती त्यावेळी सारं थांबलं होतं. आता पुन्हा एकदा डबल इंजिन सरकारने, मोदीजींनी मोठ्या प्रमाणावर बूस्ट आता महाराष्ट्राला दिला आहे. आणि त्याही काळामध्ये म्हणजे उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये मोदीजींनी वारंवार महाराष्ट्राला खूप देण्याचा प्रयत्न केला, पण देण्याची मानसिकता होती, घेण्याची मानसिकता नव्हती. त्यामुळं महाराष्ट्र मागे पडला होता. तर इगो होता, कोण जाईल मोदीजीकडे. त्या काळामध्ये इतका इगो झाला होता की त्या काळात विकासाच्या कामाला सुद्धा कोणी जात नव्हतं. पण आज बघा, देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा हे तिघही मोदीजीकडे जातात आहे. मोठ्या प्रमाणात विकास कामे येत आहे. आमचं सरकार आलं आहे. आणि या सरकारमध्ये शेवटी काय आहे, आपली सर्वांची भूमिका तुमची माझी काय आहे? शेवटी तुम्ही जे करता, आम्ही जे करतो आहे हे महाराष्ट्राच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता. आणि महाराष्ट्रात आता बघा, यावेळी 9 शहरं हे स्वच्छतेमध्ये क्रमांकावर आले आहेत, 1 क्रमांकावर आहेत. महाराष्ट्र स्वच्छतेमध्ये क्रमांक 1 वर देशामध्ये आला आहे. हे कशामुळं होतं? केंद्र आणि राज्य सरकार एकत्र असलं तर. मला वाटतं बऱ्यापैकी उत्साह जनतेमध्ये आहे. आज 22 जानेवारीला सुद्धा जो या संपूर्ण देशामध्ये जो जगातली सर्वात मोठी दीपावलीसारखा वातावरण आहे. आणि आज नाशिकमध्ये बघा, मी परवा काळाराम मंदिरात गेलो. आज मोदीजींचा त्या ठिकाणी प्रवास आहे, म्हणजे दर्शन करायला जाणार आहे. तर मला वाटतं की यातून ज्या पद्धतीने उत्साह लोकांमध्ये आहे की शेवटी महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी आहे. देव, देश, धर्म या महाराष्ट्राने नेहमीच याचा संस्कार पाडले आहेत. मला वाटतं हे खूप चांगला दिवस आहे आता. तुम्ही या ठिकाणी दाखल झाला. आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही या वाहनामध्ये चर्चा झाली का? कारण साधारण आज फक्त मोदीजी आणि महाराष्ट्र सरकार काय महाराष्ट्राला देऊ शकेल, अजून काय महाराष्ट्राला मागता येईल, असे तिघही नेत्यांनी चर्चा केली. तिघही नेते या महाराष्ट्राला अजून काय काय पुढं नेता येईल असं विमानातही आणि याच्यामध्येही प्रवासामध्ये एकच चर्चा होती की मुंबईकरता काय, पुण्याकरता काय, मराठवाड्याकरता काय, विदर्भाकरता काय, उत्तर महाराष्ट्राकरता काय. बऱ्यापैकी विमानातील तिन्ही नेते हे विकासाची चर्चा करत होते. कारण तिघे जेव्हा बसतात तेव्हा विकासच दिसतो. आताही प्रवासात त्यांनी विकासातच बोलले. साहेब, पण कशा पद्धतीचा आजचा हा सगळा दौरा असेल ना? झालाय साहेब, राष्ट्रवादीचे नेते कोणीच सहभागी दिसत नाही आहेत. छगन भुजबळ साहेबांचा एकही दौरा युथ फेस्टिवलसाठी झालेला नाहीये. मला वाटतं त्याच्या आज तुम्ही सगळे एकत्र येत आहे. प्रत्येकाला जबाबदारी दिल्या असतील, कारण सरकार म्हणून ते एकनाथ शिंदे साहेबच सांगू शकतील. पण ज्याला जबाबदारी मिळतात ते जबाबदारी काम करतात. मला वाटतं पण राष्ट्रवादीची इन्व्हॉल्वमेंट कुठेतरी कमी दिसते. इन्व्हॉल्वमेंट आहे असं काही तुम्ही. भुजबळ साहेबांचा एकही दौरा युथ फेस्टिवलसाठी झालेला नाही. असं कसं नाही राहू शकत? सर्वांचंच इन्व्हॉल्वमेंट पण ते आले नाही इकडे कालपासून नाशिकमध्ये, पण त्यांनी एक होर्डिंग नाही, त्यांच्या शुभेच्छा नाही. दिसलं पाहिजे. काही गोष्टी शासकीय असतात. तुम्ही बोलताना डबल इंजनचा उल्लेख केला, पण मात्र 3 इंजन झालेले आता आपले. डबल इंजिन सरकार म्हटलं मी, केंद्रातलं राज्यातलं डबल इंजिन सरकार. महाराष्ट्रात 3 नेते आहे, एकनाथजी, देवेंद्रजी आणि अजितदादा. हे तिघही आणि 13 पक्ष एकत्र आम्ही. पण डबल इंजिन म्हणजे केंद्रात आणि राज्यातलं. थँक्यू सर. थँक्यू.